रामकृष्ण हरे. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. सज्जन हो, आज आपण पुढे देऊळ फिरले या अर्थाचा व्हिडिओ सादर करत आहे. व्यवहारामध्ये असं बहुअंशी दिसून येतं की चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाही आणि समाजामध्ये चमत्काराला भुलणारे सामान्य लोक, भाविक लोक असे 80% सुमारे लोक आहेत. 10% लुच्चे लोक आहेत आणि 10% सच्चे लोक आहेत. तेव्हा लुच्च्यामध्ये धूर्त आहेत, लफंगे आहेत, वेगवेगळ्या प्रकाराने लोकांना ते फसवत असतात, लोकांचा ते फायदा उठवत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे सोंग घेणार, हात चलाख्या करणार, नाही ते भ्रम करून लोकांवर त्यांचा सगळा व्यवहार चाललेला असतो. परमार्थातही आहेत आणि ते लोक ते व्यवहारातही आहेत. तेव्हा संतांनी त्यांच्यापासून बाजूला राहण्यासाठी सरळ मार्ग, सोपा मार्ग, सज्जनतेचा मार्ग, प्रेरणादायक मार्ग, देव होण्याचा मार्ग, माणसाने माणसासारखं कसं वागावं असा मार्ग शिकवलेला आहे. आणि या माणसाचंही ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे की हे माणसं आहेत, यांच्याबरोबर असं वागा. तर हे करत असताना संतांच्यासुद्धा लक्षात असं आलं की काही लोक चमत्कारालाच फक्त नमस्कार करतात, ते बाकीचं काही ऐकत नाहीत. मग त्यांनासुद्धा जाग्यावर आणण्यासाठी प्रसंगोपात त्यांच्या चरित्रामध्ये चमत्कार दिसून येतात. मग ते ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रात असतील, नामदेवांच्या चरित्रात असतील. असे 2 संत आत्ता आपण समोर ठेवून हा व्हिडिओ करत आहोत. नामदेव, नामाचा देव, आणि ज्ञानदेव, ज्ञानाचा देव. म्हणजे नाम आणि ज्ञान हे दोन्हीही यांची साखळी एकाच काळामध्ये हे 2 संत आणि दोघांचंही साखळी जमली असे असणारे ते संत. एकदा ज्ञानदेव पंढरीला गेले, पांडुरंगाला विनंती केली की आम्ही तीर्थयात्रा करत आहोत. तीर्थयात्रा करता करता लोकांमध्ये जी अंधश्रद्धा आहे ती कमी करता येईल का बघूया, आणि आम्हाला फिरून असं ज्ञान मिळेल की समाजाला ज्ञान कसं द्यायचं, म्हणून नामदेवाला माझ्याबरोबर पाठवा. पांडुरंगाने कबूल केलं आणि नामदेव आणि ज्ञानदेव तीर्थयात्रा करत 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 भारतभर भ्रमण करत करत औंढ्या नागनाथाला आले. आता औंढ्या नागनाथ हे जे तीर्थक्षेत्र आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं तीर्थ आहे. भगवान शंकराचं क्षेत्र आहे ते. आणि हे परभणी जिल्ह्यामध्ये हा परिसर येतो. आणि तिथे दारुका वन असं पूर्वी ते वन असायचं. तर त्या दारुका वनामध्ये खूप मोठी एक भयानक राक्षसीन राहत होती आणि ती लोकांना पीडा देत असायची. दारुका नावाची राक्षसीन, उन्मत्त, हरिभक्तांना यांना सतत त्रास व्हायचा. म्हणून भगवान शंकराने अवतार घेतला आणि त्या राक्षसिनीचा निपात केला. आणि भगवान शंकराला तिथेच त्या दारुकावनामध्ये, म्हणजे तेव्हा ते दारुकावन होतं, तिथेच ते रमले आणि तिथेच भगवान शंकर स्थापित झाले. तेच औंढ्या नागनाथ. तिथे तीर्थ करत 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 हे नामदेव आणि ज्ञानदेव तिथे आले. आल्यानंतर मग त्यांनी त्या मंदिराला प्रदक्षिणा केली, मंदिरामध्ये गेले आणि कैलास राणा शिवचंद्र मौळे फणींद्र माथा मुगुटे झळाळे कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वेन शंभो मज कोण तारे. भगवान शंकराला नमस्कार केला आणि नमस्कार करून बाहेर आले. संध्याकाळची वेळ होती आणि मग त्यांचा नित्यनेम असायचा नामदेवांचा की कीर्तन करायचं. त्या देवतेच्या समोर कीर्तन करायचं. पटांगण होतं आणि जे महत्त्वाचं द्वार होतं पूर्वाभिमुख, पूर्वेला दार होतं, त्या समोर पटांगणामध्ये कीर्तन नामदेवाने सुरू केलं.
झालं. भगवान शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, अशा स्वरूपाचा भगवान शंकराचं वर्णन करण्याचा अभंग त्यांनी कीर्तनासाठी घेतला आणि कीर्तनाला सुरुवात केली. रामकृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. कीर्तनाला सुरुवात झाली, अभंग घेतला गेला आणि झालं. कीर्तन रंगलं ना. कीर्तन रंगता रंगता झालं काय, तिथे जे भक्त संध्याकाळच्या वेळेला आणि दर्शनाला येणारे जे भक्त होते, तर ते भक्त ते कीर्तन आणि ते सगळं पाहिलं आणि हे त्यांना माहिती थोडं थोडं होतं की हे नामदेव आणि ज्ञानदेव एक अलंकापूरमध्ये आळंदीमध्ये असणारे ज्ञानदेव आहेत आणि एक पंढरपूर पांडुरंगाचा लाडका भक्त नामदेव ते इथे आलेले आहेत, अशी चाहूल अगोदरच लोकांना होती. आणि ते कीर्तन पाहिले लोक तिथंच कीर्तन ऐकायला लागले. म्हणजे आज जे मंदिरात जायचं ना, आता त्याच्याऐवजी कीर्तनात बसायला लागले लोक. होता होता गर्दी जमा झाली, कीर्तन रंगात आलं आणि आज जाणारे जे लोक होते त्याचासुद्धा रस्ता अडवला गेला. कारण लोकांचा जमाव इतका जमला की मंदिरात जाणारे लोक कमी झाले. म्हणजे दानपेटीकडे त्या औंढ्या नागनाथाकडे जाणारे लोक कीर्तनात ज्ञानपेटीकडे वळले. आणि मग हे आतले जे पुजारी वगैरे होते त्यांना वाटलं अरे हे काय झालं काय झालं. ते बाहेर पाहतात ते कीर्तन रंगात आले, सगळे लोक तिथं बसलेले आहेत. मग यांना काय ते आवडला नाही विषय, कारण तो त्यांच्या आवडीचा विषय नव्हताच. ते भक्त कसे येईनात आणि काय कसे, एवढ्यात झालं पुजाऱ्याशी कैसा देव आणि कथाड्याशी कैसा भाव असं एक म्हण आहे, तसाच प्रकार तिथे घडला. आणि मग त्यांनी ते कीर्तन पाहिल्यानंतर त्यांनी हरकत घेतली कीर्तनाला. कीर्तन बंद करा. नामदेवांनी पाहिलं, त्यांनी कीर्तन बंद केलं. मग काय झालं म्हणजे हे सगळा रस्ता अडवला आहे, आत मग लोक येईनात आणि इथे काय कीर्तन लावलं आहे. म्हणले कीर्तन मग इथेच असतं, कीर्तन काय मसनवाट्यात नसतं, देवापुढे देवतेपुढे मंदिरापुढेच कीर्तन असतं. नाही म्हणलं ते कीर्तन तिकडे पंढरपूरला करा. हा इथे नागनाथाचं मंदिर आहे, हे औंढ्या नागनाथाचं मंदिर आहे. भगवान शंकरला कीर्तन वीर्तन काय नाही. ते म्हणले अरे असा हरिहरा भेद नाही करू नका वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. अरे हरिहराला भेद कशाला करताय तुम्ही. आम्ही भेद करत नाही, आम्ही हरिभक्त आहोत, आम्हाला भगवान शंकर हे तितकाच प्रिय आहे. ते काय नका सांगू म्हणले, आमच्यापुढे कीर्तन नाही करायचं, मंदिरापुढे कीर्तन नाही करायचं. म्हणले मग कीर्तनी विक्षेप हेची पया मा मरण, तर असं नका करू म्हणले. इथं रस्ता अडवतोय म्हणले आणि कीर्तन इथे भगवान शंकराच्या पुढं नाही करायचं म्हणाले. मग कुठं करायचं म्हणले, तिकडे जा मागे जा म्हणले, जा तिकडे मागे. मंदिराच्या मागे नामदेव महाराज मंदिराच्या मागे चालल्याबरोबर सगळा लोंडाच्या लोंडा बरोबर. ज्ञानदेव तर बरोबर होते, पण बाकीचेही भक्त मंडळी त्या कीर्तनाचं त्यांना चटक थोडी लागली. झलक दाखवल्याबरोबर हे लोक रंगले होते. पुढचं कीर्तन ऐकण्यासाठी हे सगळी भक्त मंडळी तिकडे गेली. पुन्हा कीर्तन रंगामध्ये आलं. रंगात आल्यानंतर त्या नागनाथालाच असं वाटलं की अरे या हरिभक्ताचा अपमान या पुजाऱ्यांनी केलेला आहे. आणि मग काय झालं, ते मंदिर, हे पुजारी आतमध्ये होते पण त्यांनाही कळलं नाही, तर ते मंदिर गर्रकेने असं फिरलं आणि नामदेवांचं कीर्तन चालू होतं, त्या बाजूला तोंड झालं. पण यांना आतली आत काय ते कळलं नाही, जाणवलं नाही फारसं. कारण पृथ्वी फिरते हे आता सिद्ध झालं आहे विज्ञानाने, पण आपल्याला कुठं कळते पृथ्वी फिरते म्हणून. आपण तर फिरतच नाही, आहे त्याच घरात आपण दिसतो. तसा तो प्रकार झाला, चमत्कार झाला. मंदिर म्हणजे ते देऊळ फिरलं. वर्णन केले अभंगामध्ये. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. देऊळ फिरलं. या बाजूला पूर्वाभिमुख झालं तर ते पश्चिमाभिमुख झालं. मंदिरात त्या कीर्तनाच्या बाजूला ते तोंड मंदिराचं झालं. आणि हे पुजारी जेव्हा बाहेर पडले पाहतात, अरे समोर कीर्तन चालू आहे.
मंदिर फिरलं की काय असं बघितलं त्यांनी, त्यांची दिशा पण त्यांना कळेना, दिशा कळत नाही, दशा झाली, दुर्दशा झाली, अवदशा झाली, काय हा प्रकार झाला त्यांची त्यांना समजेना. आणि मग पण ते कीर्तन रंगले, सगळा समाज पाहिल्यावर यांच्या डोक्यामध्ये विवेक निर्माण झाला, अरे मंदिरच फिरलं आहे असं त्यांच्या थोडा विचार केल्यावर लक्षात आलं. आणि म्हटले हा फार मोठा चमत्कार आहे, कीर्तनाचा महिमा आहे. आणि हे देवालाच आपला विषय आवडलेला दिसत नाही आहे, म्हणून हे मंदिर फिरलेलं आहे. ते जाऊन त्या नामदेवाच्या पाया पडले, म्हणले क्षमा करा महाराज, क्षमा करा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध, आमचं चुकलेलं आहे क्षमस्व. हां, काय झालं म्हणाले, काय नाही म्हणाले, जे झालं ते झालं, आता आमच्यावर कृपा करा. आणि मग ते कीर्तन तोपर्यंत समारोप होतच आलेला होता. मग नामदेवांनी त्या कीर्तनाच्या शेवटी आरती होती, आरती फिरवली आणि त्या आरतीच्या ताटामध्ये जी रक्कम जमा झाली ते नामदेवाकडे एकाने आणली. म्हणले मला नका देऊ, त्या पुजाऱ्यांना द्या, कारण ते पण जगले पाहिजे ना बिचारे, ते देवाची सेवा करतात. ती दानपेटीपेक्षाही ती रक्कम जमलेली त्याच्यापेक्षा थोडी जास्तच भरली. सांगायचा मुद्दा असा आहे, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. नामदेवांचं ते कीर्तन जसं पंढरीत तसंच त्या औंढ्या नागनाथाला फार मोठा चमत्कार घडला. आणि जे त्यांनी कीर्तनाचा अवमान केला होता आणि ते ज्ञानाला ज्यांनी नाकारलं होतं त्या लोकांना सरळ करण्यासाठी नागनाथांनी चमत्कार केला. कीर्तनाचा महिमा त्या ठिकाणी जाणवला त्या पुजाऱ्यांना. जसं पैठणला ज्ञानेश्वर माऊलीने वेड्यामुखी वेद बोलून तिथला गर्व द्विजांचा हरविला, तसंच इथल्या औंढ्या नागनाथांचे जे काय कर्मठ जे लोक होते, जे द्वैताला जास्त महत्त्व देत होते, कर्मप्रधान होते, त्यांनाही झलक दाखवली आणि तेही पण नतमस्तक होत झाले आणि भक्ती मार्गाला सगळे लागले. भक्तिपंथ बहु सोपा, या मार्गाला लागा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. आणि म्हणून नामदेव काय ज्ञानदेव काय यांनी जरी चमत्कार केले असले तरी चमत्कारासाठी चमत्कार केले नाही, लोक जमा करण्यासाठी चमत्कार केले नाही, पुरस्कार मिळण्यासाठी चमत्कार केले नाही, आपलं काहीतरी अवडंबर वाढवण्यासाठी नाही, तर गर्व लोकांचा हरण करून भक्तिभाव वाढवण्यासाठी हे चमत्कार त्यांच्या चरित्रामध्ये दिसून येतात. त्यातला एक नामदेवांच्या चरित्रातला हा भाग आपल्यापुढे सादर केला. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. इतरांना पाठवा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरे.